छत्रपती महाराजांचा जय असो, संविधानाचा जय असो. अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा. अरे हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. गेले काल आज आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही 2 दिवस आंदोलन करतो या ठिकाणी. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हटलं आहे आणि त्याच एका संदेशाला अनुसरून गावाखेड्यातून आम्ही विद्यार्थी वसतिगृहात येतो, वसतिगृहात शिकतो. पण गेली 15 वर्षापासून बघतो आहे आम्ही विद्यार्थी की विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. वसतिगृहामध्ये वेळोवेळी ह्या गोष्टींसाठी आम्ही आंदोलन उभे करतो, पण आमच्या न्याय हक्कांकडे शासन अजिबात लक्ष देत नाही. कारण काय होतं, गावाखेड्यातून मुंबईसारख्या ठिकाणी आपण शिकायला येतो, पण शिकण्यासाठी जे काही आपल्याला शासनातर्फे जो GR आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला जे काय आमच्या मागण्या आहेत किंवा ज्या काय अटी आहेत त्या पूर्ण केल्या जात नाही. जसं की आम्हाला भत्ते मिळतात, महिन्याला 1500 रुपये भत्ता मिळतो, पण तो आजतागायत 6 महिन्याचे भत्ते विद्यार्थ्यांना पडलेले नाहीत. त्यामुळे कॉलेजला जाताना खिशात पैसे असल्याशिवाय आपण पैसे जाऊ शकत नाही. आता वरळीचा मी विद्यार्थी आहे. वरळीमध्ये प्रभादेवी ते वरळी हे अंतर 1 किलोमीटर आहे. सकाळी मुलं नाश्ता करतात, काही मुलं उपाशी जातात, त्यामुळे खिशात पैसे नसतात. त्यामुळे ते शाळेतला कॉलेजला जाण्यासाठी हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे महिन्याचे जे भत्ते मिळाले पाहिजे असं शासन सांगतं, महिन्याला 1,500 मुलाला भत्ता मिळाला, तो भत्ता मिळालेला नाही. स्टेशनरी विद्यार्थ्यांना दिली जाते. 6 महिन्यापासून ह्या सगळ्या प्रलंबित आहे. त्यामुळे भत्ता त्वरित वितरण झाला पाहिजे. तसंच भोजनाची एक समस्या आहे. जोपर्यंत आपल्या पोटात अन्न नसेल त्यामुळे आपण जीव शकणार नाही. त्याचा आपल्यावर शारीरिक मानसिक खूप ताणातून हे विद्यार्थी आहेत. हे गावखेड्यातून आलेले हे सगळे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावरती शारीरिक मानसिक हे तणावाखाली बऱ्याच 6 महिन्यापासून हे विद्यार्थी जात आहेत. त्यामुळे शासनाने वेळोवेळी आमच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहेत. हे विद्यार्थी मागासवर्गीय आहेत म्हणून तुम्ही यांच्याकडे दुर्लक्ष करता का? स्टेशनरी मिळत नाही, भत्ते मिळत नाहीत आणि गेल्या कित्येक महिन्यापासून ही वंचना आहे. परत जेवणामध्ये एवढे निकृष्ट दर्जाचं रोडवरचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थी जेवले जातात. कित्येक विद्यार्थी उपाशी पडलेले आहेत. तिथे तुम्ही नायर पोद्दार हॉस्पिटलला जाऊन त्या डॉक्टर लोकांना विचारू शकता. काही विद्यार्थी ॲडमिट देखील आहेत तिथे. अशा कित्येक गोष्टीकडे शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. वरळीमध्ये 1000 मुलांचं वसतिगृह, स्वतंत्र मुलींचं 1000 वसतिगृह ही आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर ते स्वाधार योजना घेतात, त्यामुळे फक्त 60,000 अशी रक्कम अनुदानित आहे, पण ती दिली जात नाही. पण 60,000ची आम्हाला 1,20,000पर्यंत आम्ही ती मागणी केलेली आहे. कारण 60,000 ते पण अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्याकडे ते पैसेच आलेले नाहीत. अशी वानवा हे सरकारचे हे कित्येक वर्ष विद्यार्थ्यांची ही कुसंबना सामाजिक न्याय खातं करत आहे. एकीकडे तुम्ही सांगता की विद्यार्थी हा देशसेवेचा मोठा पाया आहे किंवा हे भवित आहे, मग हे विद्यार्थी विवंचनेत का आहेत अजूनपर्यंत? तुम्ही शासन एक वेळ तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही. तुम्ही जर आम्हाला शिक्षण देऊ शकत नसाल तर विष द्या आणि आम्हाला तुम्ही मारून टाका. हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री सामाजिक न्याय विभाग अशा अधिकारी यांना मी सुचवू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराज, जय संविधान. माझे नाव पवन विश्वास धुळे. मी या वसतिगृहातील विद्यार्थी आहे आणि आम्ही कालपासून या धरणे आंदोलनासाठी बसलेले आहोत. तर आमचे या आंदोलनाद्वारे जे काही 1-2 मुद्दे आहेत ते मी सांगू इच्छितो. पहिला तर मुद्दा नाही का, नवी मुंबई येथे 500 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे नवीन वसतिगृह सुरू करण्यात यावे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की इथं चेंबूरमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही आहे. तर आमच्या आंदोलनाद्वारे हे पण एक मागणी आहे की मुलांना, चेंबूरच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे. थँक्यू. यापूर्वीही अनेकदा आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन व वसतिगृहातील विद्यार्थी यांनी संयुक्त अशा पद्धतीने अनेकदा आंदोलने केलेली आहेत. तर त्यातल्या काही मागण्या ह्या पाठच्या 2-3 आंदोलनांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत, पण काही मागण्या आज तागायत तशाच प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात आता बघा 1984च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही जातीला 30% जास्त प्रवेश देता येत नाहीत अशी जाचक अट घातलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. ही 30%ची अट शासनाने पहिला ह्या शासन निर्णयातून किंवा ह्या प्रवेश प्रक्रियेतून बाद करावी, ही आमची पहिली व ठोस मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये 85% SC कॅटेगरीसाठी आहेत आरक्षण व 15% इतरांसाठी आहे. परंतु 2019 पासून आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये पूर्णतः 100% आदिवासी
विद्यार्थ्यांसाठी किंवा ST विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृह राखीव करण्यात आलेली आहेत. तसेच 2018पासून OBC विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे जे GR आलेले आहेत त्यामध्ये देखील पूर्णतः OBC विद्यार्थ्यांसाठी 100% ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत. मग सामाजिक न्याय विभागामध्ये जर 15% सामाजिक सलोखा राखण्यासाठी जर 15% इतरांसाठी इतर जाती जमातींसाठी जर राखीव ठेवले असतील तर सामाजिक सलोख्याची भावना ही आदिवासी विकास विभागामध्ये देखील तीच असली पाहिजे त्याचप्रमाणे व OBC वसतिगृहांमध्ये देखील ती त्याचप्रमाणे असली पाहिजेत. अन्यथा मग सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये देखील 100% अनुसूचित जातीसाठी ती राखीव ठेवण्यात यावीत. पुढे समाज कल्याण विभागामध्ये एका अधिकाऱ्याकडे 4-4, 5-5 वसतिगृहांचा कार्यभार दिलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्या गृहपालापर्यंत पोहोचत नाहीत. आता कालच एकाने सांगितलं की त्याच्याकडे म्हणजे सिंधुदुर्गातल्या एका गृहपालाकडे 8 वसतिगृहांचा चार्ज आहे. तो कसं कामकाज पाहणार आहे? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती तो कसं कामकाज करणार आहे? का विद्यार्थ्यांच्या समस्या समोर येणार नाहीत? का विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागणार नाही? आणि का हे प्रशासन मग ह्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी अपयशी ठरत आहे? तर ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत सामाजिक न्याय विभागाच्या त्यातून ज्यांची निवड झालेली आहे, जे पास झाले क्वालिफाय झालेले आहेत त्यांची तात्काळ त्यांच्यावरती पदभार देऊन त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे व सामाजिक न्याय विभागाचे कामकाज सुलभरित्या करून घेण्यात यावं. पुण्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात आहे, कारण की पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. परंतु पुण्यामध्ये सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहांची संख्या ही खूप अल्प आहे आणि हे दरवर्षी फुल होऊन जवळजवळ 2,500 विद्यार्थ्यांचे फॉर्म शिल्लक राहतात. म्हणजे 2,500 विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाहीत. तर पुण्यामधल्या ठिकठिकाणी मोक्याच्या जागेच्या ठिकाणी 1,000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह तात्काळ चालू करण्यात यावं. नवी मुंबईमध्ये व्यावसायिक बिगर व्यावसायिक असे अनेक महाविद्यालय आहेत, तिथे वसतिगृह नाही. तिथे वसतिगृह नसल्याकारणाने मुंबईच्या उपनगरातील चेंबूरच्या वसतिगृहांवरती खूप मोठा ताण येतो. विद्यार्थ्यांना जागा अपुऱ्या पडतात, लवकरात लवकर वसतिगृह भरतात. उरलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होताना दिसून येते. त्यामुळे नवी मुंबईत देखील तात्काळ वसतिगृह सुरू करण्यात यावेत. अनेक महाविद्यालये आहेत की विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेत न आल्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट अडवले जातात. ही प्रक्रिया होतीच. आता ह्याच्या पलीकडे सर्व ह्या शैक्षणिक संस्था गेलेल्या आहेत. मुळात शैक्षणिक संस्थाच ह्या खाजगी व पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या कोणत्या ना कोणत्या आमदारांच्या, खासदारांच्या व राजकारणाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं शोषण करतात. त्यातूनच पूर्ण फी वसूल करून घेण्याचा, शैक्षणिक शुल्क वसूल करून घेण्याचा अधिकार नसतानाही ह्या अनुसूचित जातीच्या जमातीच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क वसूल ज्या महाविद्यालयांनी केलेलं आहे त्यांची तक्रार सामाजिक न्याय विभागाकडे गेले 2-2 वर्षापासून 8-8 महिन्यांपासून पडून आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कोणत्याही प्रकारे जातीने लक्ष दिलेलं नाही. त्या महाविद्यालयांवरती कारवाई केलेली नाही. मग या महाविद्यालयांना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचं शोषण करणाऱ्या महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभाग जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर त्यांना पाठीशी घालते आहे का, असा गंभीर प्रश्न उभा राहतोय. किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि महाविद्यालय प्रशासनाचा किंवा तिथल्या मॅनेजमेंटचा त्यांचे काही साटलोटा आहे का, असे गंभीर प्रश्न किंवा अशा शंका विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थी संघटनांच्या मनामध्ये का येऊ नयेत. तर या अशा कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व महाविद्यालयांवरती देखील उचित कार्यवाही, प्रशासकीय कार्यवाही SC/ST ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. ही एक त्यातली महत्त्वाची मागणी आहे. शिवाय मुंबई वगळता इतर ठिकाणी 10 मार्च 2025च्या शासन निर्णयाचं उल्लंघन करून वसतिगृहातल्या जागा भरलेल्या आहेत. हा शासन निर्णय सांगतो की आरक्षणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. पहिला 80-20 पॅटर्न होता, म्हणजे 80% अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी व 20% इतरांसाठी. 10 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार ते 85 आणि 15 झालेलं आहे. परंतु
ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी मुंबईच्या बाहेर कुठेही झालेली दिसत नाही आहे. तर ज्यांनी जुन्याच शासन निर्णयाप्रमाणे 80-20 प्रमाणे कोणतेही पुरावे नसताना 80-20 प्रमाणेच भरलेले आहेत जागा, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ह्या ऑलमोस्ट मागण्या ह्या शासन स्तरावरच्या आहेत, मंत्रालयीन स्तरावरच्या आहेत, पॉलिसी लेवलच्या आहेत. त्यामुळे त्या इथल्या लोकल अधिकारी म्हणजे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडून त्या सॉल्व्ह होणाऱ्या नाही आहेत. तर मंत्र्यांनी, सचिवांनी ह्या प्रश्नांची गंभीर दखल तात्काळ घ्यावी व ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निरसन करावं आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आणि सामाजिक न्याय या शब्दाला ह्या अधिकाऱ्यांनी, ह्या कामचुकार प्रशासनाने, या सामाजिक न्यायमंत्र्याने जागावं व त्या शब्दाला न्याय द्यावा, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. ह्या आंदोलनाची तीव्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवत जाऊ. सध्या आंदोलन पुणे आणि मुंबई येथे चालू आहे, धरणे आंदोलन आहे. कदाचित हे उपोषणामध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर त्याचं गंभीर स्वरूप पाहायला मिळेल जर शासनाने याची दखल नाही घेतली तर. जय भीम, जय भारत. विद्यार्थी संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संविधानाचा अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते. नहीं किसी से भीख मांगते. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.